ज्यांच्या 3 वर्षाच्या काळामध्ये शाळेची प्रगती झाली, निकालाचा टक्का सतत वाढत गेला, असे आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक तथा निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान बोंदर सर, एक हळवं आणि संवेदनशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीमती ठाकूर मॅडम, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 आणि 3 यामध्ये आपल्या शाळेला एकूण 5 लाखांचं बक्षीस मिळालं आणि त्यामध्ये ज्यांचा 90 ते 95% वाटा होता असे सन्माननीय कोकाटे सर, जे नेहमी मुलांना सांगत असतात, काहीही व्हा पण माणूस बनायला आपल्या जीवनामध्ये विसरू नका, असे सन्माननीय आमचे सहकारी त्रिपाठी सर, ज्यांची मूर्ती लहान आहे परंतु गणितात मात्र कीर्ती महान आहे, असे आमचे सहकारी सन्माननीय खापे सर, जे मंचावरती उभे राहिले की आम्ही अगदी निश्चिंत असतो, मग तो कुठलाही कार्यक्रम असो, असे सन्माननीय पाटील सर, जे शरीरानं अपंग आहेत परंतु त्यांनी स्वतःला कधी अपंग समजलं नाही आणि आमच्या धडधाकट अशा सर्व सहकार्याबरोबर जे काम करतात ते सन्माननीय वेदपाठक सर, ज्यांचा सुमधुर असा आवाज आहे, सुंदर गायन करता येतं, कीर्तन करतात, असे आमचे सहकारी सन्माननीय भालेकर सर, आणि जे सतत हसतमुख असतात अशा सन्माननीय गरड मॅडम, ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचलन करत आहेत, असे सन्माननीय शिंदे सर, इतर सर्व शिक्षक बांधव भगिनी, शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि जे शैक्षणिक जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेले आहेत, ज्यांना मी निरोप देत आहोत, असे इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी आणि जे निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत ते इयत्ता 9वीचे सर्व विद्यार्थी. पूर्वीच्या काळामध्ये निकाल ज्यावेळी असायचा, 10वीचा असेल 12वीचा असेल, त्यावेळी मुलांचा बीपी वाढायचा. आता मात्र तसं नाही, परिस्थिती बदलली आहे. आता मुलांच्या ऐवजी आई वडिलांचा बीपी वाढतो. एवढंच नाही तर गर्भातल्या बाळावर सुद्धा भाष्य केलं जातं. त्याच्याकडून खूप मोठी स्वप्न पाहिली जातात. हा सध्याचा काळ आहे. प्रत्येकाच्या आईला, प्रत्येकाच्या वडिलांना वाटतं की माझ्या मुलानं खूप मोठं व्हावं. एकदा साने गुरुजी स्वतः आपल्या आईला म्हणाले, आई मी काय होऊ? आईनं खूप सुंदर उत्तर दिलं. साने गुरुजींना साने गुरुजीची आई म्हणाली, बाळा तू काही हो, काही हो, पण सर्वांचा आवडता हो.
ही कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सर्वांचा आवडता होणं ही सोपी गोष्ट नाहीये, आणि ती साने गुरुजींनी आपल्या आईला करून दाखवलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यावर तेवढी मोठी जबाबदारी नाही. तुमचे आई वडील तुम्हाला दररोज बसता उठता सांगत असतील की बाबा काहीही कर पण स्वतःच्या पायावरती उभं राहा. आणि सर्वांचा आवडता होण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे खूप सोपं काम आहे. आणि यासाठी आपल्या ज्या प्रेरणा असतात, आपली जी ध्येय असतात, त्या प्रेरणेवर आणि ध्येयावरती विश्वास ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागते. कुठली तरी प्रेरणा आपल्याकडे असावी लागते. मुंबईच्या धारावीतील एक सलील नावाचा मुलगा इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये पहिला आला. आणि त्या सलीलचा सत्कार करण्यासाठी सलीलच्या कॉलेजमधले प्राध्यापक धारावीमध्ये गेले. जात असताना गलिच्छ वस्ती, दुर्गंधी, रस्ते छोटे छोटे, मार्ग काढत 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 हे प्राध्यापक सलीलच्या घरी पोचले. त्याचा सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर त्याला विचारलं, अरे आमच्या मुलांना सकाळ संध्याकाळ 2 वेळा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्लास लावतो, तरी आमचा मुलगा बोर्डामध्ये पहिला येत नाही, आणि तू बोर्डामध्ये पहिला कसं काय आला? आता सलीलनं उत्तर द्यायला सुरुवात केली. सलील म्हणाला, सर, मी ज्यावेळी 7वी मध्ये होतो, माझी बहीण 4थी मध्ये होती, माझे वडील एक माथाडी कामगार होते, आणि त्यावेळी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं. शिक्षण थांबलं, आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. माझी आई कधीच घराच्या बाहेर पडली नव्हती, पण आता मात्र आईला माझ्या घराच्या बाहेर पडावं लागलं. आई सकाळी सकाळी एके दिवशी उठली आणि तिने निर्धार केला आणि जवळच्या अपार्टमेंटमध्ये धुण्या भांड्याचं काम करू लागली. आता शिक्षण चालू झालं, उपासमार थांबली, पण सर काय सांगायचं, हे एक 2 वर्ष चाललं. माझ्या आईचे हात दिवसभर पाण्यात असायचे. त्यामुळं माझ्या आईला सर्दी झाली, सर्दीतून निमोनिया झाला, निमोनियातून TB झाला, आणि बघता बघता माझ्या आईनं अंथरूण धरलं, ती अंथरुणावरून उठलीच नाही. सर पुन्हा शिक्षण थांबलं, पुन्हा उपासमार चालू झाली. आणि मग मी ठरवलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे. सर याच चाळीमधल्या चौकामध्ये मी चहाचं हॉटेल चालू केलं. मी आता 9वी 10वीला आलो. मी 2-4 तास काम करायचं, माझ्या बहिणीनं 2-4 तास हॉटेलवरती काम करायचं. सर आता शिक्षण चालू झालं, आणि सर आता उपासमार सुद्धा थांबली होती. बघता बघता सर औषध गोळ्याचा सुद्धा खर्च मी आता करू लागलो, पण आईनं अंथरूण सोडलं नाही. आईला TBनं खाऊन घेतलं, फक्त हाडांचा सापळा उरला. आई आता मरणार होती, पण मरता मरता तिला काहीतरी मला सांगायचं होतं. तिची मी तडपड धडपड बघितली आणि आईच्या जवळ गेलो. आईची मान माझ्या मांडीवरती घेतली, आईच्या तोंडाजवळ माझा कान घेऊन गेलो. त्यावेळी मला आईनं एकच वाक्य शेवटचं उच्चारलं, सलील शिक आणि बहिणीलाही शिकव, असं म्हणाली आई. डोळे उघडे ठेवले आणि सताड माझ्याकडे बघत होती, आणि जीव तिनं सोडून दिला. सर बघता बघता मी 10वी झालो, 11वीला गेलो, कॉलेजमध्ये गेलो, 12वीला आलो. सर मला वाटायचं कुठल्या तरी श्रीमंत मुलाच्या गाडीवरती पाठीमागं बसून फिरावं. मला वाटायचं एखाद्या पिक्चरला जावं,
सर मला वाटायचं कॉलेजला असताना कुठंतरी कॉलेज बुडवावं, कॅन्टीनमध्ये मित्रामध्ये गप्पा मारत बसाव्या. पण खरं सांगू सर, ज्या ज्यावेळी माझ्या मनामध्ये हे विचार येत होते ना, त्यावेळी ती सताड आईचे डोळे आणि कानामध्ये माझ्या सतत शब्द घुमत राहिले, सलील बाबा शिक आणि बहिणीलाही शिकव, सलील बाबा शिक आणि बहिणीलाही शिकव. या शब्दामुळं सर माझं वाकडं पाऊल एकही पडलं नाही आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला येऊ शकलो. मोहाचं आणि पराक्रमाचं वय एकच असतं. खऱ्या अर्थानं आई वडिलांना जर सगळ्यात मोठी भेट कोणती असेल तर ती म्हणजे आपण स्वतःला सिद्ध करून दाखवणं. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणं ही सगळ्यात मोठी आपल्या आई वडिलांसाठी भेट असते. आणि म्हणून आपण सुद्धा अशी कुठली तरी एखादी प्रेरणा मनामध्ये घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. मोहाचं वय आणि पराक्रमाचं हेच असतं. या वयामध्ये जर आपण कष्ट घेतले तर आयुष्यभर आपल्याला सुखाचं जीवन जगता येतं. या वयामध्ये जर आपण सुखाचं जीवन जगत राहिलो तर आयुष्यभर आपल्याला कष्ट करण्याशिवाय दुसरं काहीच नाही. तुम्ही इथून पुढं तेरखेडा सोडून बाहेर शिकायला जाणार. तेरखेड्यामधलं वातावरण, शैक्षणिक वातावरण, गावातलं वातावरण खूप चांगलं आहे. पण ज्यावेळी तुम्ही तेरखेडा सोडाल त्यावेळी तुम्हाला अनेक समस्येला, अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार. खरं म्हणजे तुम्ही राजहंस आहात. राजहंस माहिती आहे? राजहंस काय करतो? दूध आणि पाणी जर त्याला मिसळून दिलं तर दूध पितो आणि पाणी जागेवर ठेवतो. एवढा हुशार आहे राजहंस. पण गंमत काय झाली बघा, एक राजहंस एकदा कावळ्याच्या संगतीमध्ये गेला. दोघांची मैत्री झाली आणि ते दोघं जण एका झाडावरती थांबले. गप्पा चालू होत्या दोघांच्या आणि दोघांनी एकमेकांना वचन दिले की काही नाही, आता आपण दोघं मिळून राहायचं, काहीही झालं तरी आपली संगत सुटायची नाही. गंमत अशी झाली की त्याच ज्या झाडावरती हे दोघं जण होते त्या झाडाच्या खाली त्या नगरीचा एक राजा येऊन बसला. आणि कावळा तो कावळाच. कावळ्यानं वरून घाण केली, त्या राजाच्या अंगावरती पडली. कावळाही तसं काही, कावळा तो कावळाच असतो. पटकन तो निघून गेला. बघू नका त्याच्याकडे, तो सुद्धा ऐकायला आलाय माझं काय चालू आहे. गंमत अशी झाली, कावळा निघून गेला आणि राजहंस झाडावरती राहिला. त्या नगरीच्या राजाला जाग आली, अंगावरची घाण बघितली, सरळ वर बघितलं, वर राजहंस होता. सरळ एक बाण मारला, राजहंस जागेवरती गतप्राण झाला. राजहंसाच्या आयुष्याचं नुकसान कुणामुळे झालं? कावळ्यामुळे झालं. तुम्ही राजहंस आहे, ज्यावेळी तुम्ही बाहेर जाल ना त्यावेळी कावळ्याची संगत करू नका. संगतीचा खूप मोठा परिणाम असतो. या उलट लोखंडाचा एखादा तुकडा बघा, लोखंडाचा एखादा तुकडा पाण्यामध्ये टाकला काय होतो? बुडून जातो. पण ज्यावेळी लोखंड लाकडाची संगत करतं, महाराज, लोखंड ज्यावेळी लाकडाची संगत करतं त्यावेळी भलीभोली मोठी नाव सुद्धा समुद्रामध्ये तरंगत राहते. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा. पतन व्हायचं असेल तर संगतीमुळे होतं आणि उद्धार व्हायचा असेल तर तो सुद्धा संगतीमुळे होतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून कुणाची संगत ठेवायची हे आपण ठरवायचं आहे. उद्याचा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे. 10वी पास झाल्यानंतर किती वाटा फुटतात माहित सुद्धा नाही आपल्याला. किती परीक्षा आहेत माहित सुद्धा नाही आपल्याला. अनेक वाटा आहेत. असं कुणी समजायचं नाही की मला मार्क कमी पडतील, मी काय करू. कोणाचं जीवन कधी बदलेल, कोणत्या क्षणी बदलेल तेच कुणी सांगू शकत नाही. प्रयत्न करत राहा. उद्याची गरज कळली पाहिजे. उद्या कशाची गरज आहे, काळाची पावलं आपल्याला ओळखता आली पाहिजे. एकलव्याचं उदाहरण आपल्याला सगळ्याला माहिती आहे. एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं नव्हतं.
कारण काय होतं? अर्जुनाला त्यांना श्रेष्ठ बनवायचं होतं. गंमत अशी झाली की द्रोणाचार्यांना ज्यावेळी कळलं की एकलव्यानं आपला पुतळा बनवून शिक्षण घेतलं आणि धनुर्विद्येमध्ये हा एकलव्य पुढे जातो हे ज्यावेळी कळलं, त्यावेळी पर्णकुटीमध्ये या एकलव्याकडं द्रोणाचार्य गेले आणि म्हणाले की मला गुरुदक्षिणा पाहिजे. काय पाहिजे? तर तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे. पटकन बाणावरती अंगठा धरला, बाण लावला आणि हे बोट अंगठा हातापासून वेगळा केला आणि द्रोणाचार्याच्या हातावरती ठेवला. एवढंच आपल्याला माहिती आहे, याच्या पुढे काय झालं हे माहित नाही. पुढं गंमत अशी झाली, तो अंगठा घेतला आणि द्रोणाचार्य खुश झाले. आता माझा अर्जुन धनुर्विद्येमध्ये सगळ्यात श्रेष्ठ होणार आहे. या आनंदामध्ये ते वाटचाल करू लागले. एक 50 मीटरवरती गेले. 50 मीटरवरती गेल्याबरोबर एक जवळून साप आला होता. तो त्यांच्या पायाच्या जवळ येणार होता. तेवढ्यामध्ये एक बाण आला आणि त्या सापाचं डोकं आणि धड ते एकमेकापासून त्यानं वेगळं केलं. द्रोणाचार्य पाहतात तर साप मरण पावला. त्यांना वाटलं हा बाण माझ्या प्राणप्रिय अर्जुनानंच मारलेला असावा. बाजूला पाहिलं तर अर्जुन शेजारी चालत होते. अरे, त्यांना वाटलं हा दुर्योधनानं मारलेला असावा. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दुसऱ्या बाजूला दुर्योधन चालत होते. आणि मग त्यांनी पाठीमागं फिरून पाहिलं तर तेवढ्यामध्ये आपला धनुष्य हा एकलव्य सावरत होता. इतका राग आला त्यांना, पटकन मागं फिरले आणि म्हणाले मला तू फसवलंस. कारण मी तुला अंगठा मागितला, अंगठा दिला आणि बाण कसा मारला. एकलव्य त्यावेळी कडाला तुमच्यासारखा गोरगरिबातला तो एकलव्य होता. एकलव्याला खूप राग आला. एकलव्य म्हणाला गुरु द्रोणाचार्यजी, मला माहित होतं मी अशी विद्या एक दिवस घेणार आहे. एक दिवस माझे गुरु मला गुरुदक्षिणा मागणार आहेत, हाच अंगठाच मागणार आहेत हे मला कळलं. म्हणून मी धनुर्विद्या शिकतानाच डाव्या अंगठ्याने शिकलो. हे कुणालाच माहित नाही. काळाची पावलं त्या एकलव्यासारखी आपल्याला सुद्धा ओळखता आली पाहिजेत. उद्या कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण बेकार राहणार नाही हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला येत असते, परंतु त्या संधीचं यशामध्ये रूपांतर जर करायचं असेल तर त्याला मेहनतीची गरज आहे. संधी नशिबानं मिळते, परंतु यश मात्र नशिबानं मिळत नसतं. जगामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यात श्रीमंत कोण आहे? इलॉन मस्क, अमेरिकेचा. तो काय करतोय? पुढच्या 10 वर्षाचा, पुढच्या 100 वर्षाचा विचार करतोय. एकदा एका व्यक्तीनं त्या इलॉन मस्कच्या पत्नीला प्रश्न विचारला, इलॉन मस्क हा शाळेत असताना हुशार होता का? त्या पत्नीने सांगितलं हो हुशार होता. एकदा त्याला 98% मार्क पडले, मला 97% मार्क पडले. तो पहिला आला आणि मी दुसरी होते. तो म्हणाला मग खुश झाला असेल? अजिबातच नाही हो. तो खुश झाला नाही, उलट संतापला. त्या शिक्षकांना, त्या प्राध्यापकांना तो म्हणाला माझे 2 मार्क कुठे गेलेत? पहिला आलो याचं मला काही नाही, माझे 2 मार्क कुठे गेलेत म्हणतो. त्या शिक्षकांशी वाद घालत होता. तो 10 वर्षाचा विचार करतो आणि 10 वर्षाचं काम तो एका वर्षामध्ये पूर्ण करतो. पृथ्वीच्या पोटामधलं पेट्रोल 2050 मध्ये नष्ट होणार. 2090 पर्यंत पृथ्वीच्या पोटातला गॅस संपणार आणि मग वाहनं कशी चालणार? इलॉन मस्कनं टेस्ला नावाची कंपनी काढून पुढच्या हजारो 100 वर्षाची वाहनाची सोय केली की जी वाहनं इलेक्ट्रिकवर चालू झाली. तो अमेरिका चालवतोय, एवढा दूरदृष्टीचा आहे. परवा त्यानं त्याचा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस आपण कसा साजरा करतो? 5वी ते 10वी पर्यंतचा कुठलाही मुलगा अख्ख्या वर्गाला चॉकलेट, जरा जर थोडा मोठ्याचा असला तर पुन्हा वडापावच्या गाड्याकडे घेऊन जातो. त्याच्यापेक्षा मोठा असला तर कुठे तेरखेड्याच्या पुढे कुठे एखादा धाबा आहे का तिथं घेऊन जातो. या इलॉन मस्कनं परवा 50वा त्याचा वाढदिवस साजरा केला.
50वा वाढदिवस साजरा करत असताना त्यानं कसा केला? जगातला तो श्रीमंत माणूस आहे, अमेरिकेसारखा तो देश चालवतोय, त्यानं वाढदिवस साजरा केला 24 तास अखंडपणे काम करून. एक मिनिटही न वाया घालवता, एक मिनिटही न झोपता वाढदिवसा दिवशी 24 तास काम करून त्यानं आपला वाढदिवस साजरा केला. तो इलॉन मस्क जगातला श्रीमंत माणूस आहे. मला यातून एक गोष्ट सांगायची आहे की कष्टाशिवाय काही मिळू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जगातले देश यान सोडतात हे सगळ्याला माहिती आहे, पण एक माणूस यान सोडतो हे मात्र आपल्याला माहित नाही. तो माणूस कोण आहे? तर तो इलॉन मस्क आहे. स्वतः यान सोडतो. एकदा अमेरिकेमध्ये अमेरिकेचं टायटॅनिक 4 नावाचं यान सोडायचं होतं आणि त्याच वेळी या इलॉन मस्कनं फल्कन 1 नावाचं यान स्वतःचं तयार केलं. बघा, अमेरिकेनं सांगितलं की आमचं म्हणण्यापेक्षा देशाचं जे टायटॅनिक 4 आहे ते अगोदर त्याचं उड्डाण होऊ द्यावं आणि तुमचं फल्कन 1 हे नंतर सोडावं. आता देशाच्या पुढे एका माणसाचं काय चालणार आहे? पण थांबतो तो इलॉन मस्क असला. त्यानं काय केलं? ठीक आहे म्हणला आणि आयर्लंडमध्ये गेला, तिथल्या देशाची परवानगी घेतली आणि हे टायटॅनिक 4 यान वर आकाशामध्ये झेपावण्याच्या अगोदर त्याचं फल्कन 1 यान आकाशामध्ये झेपावलं. हा इलॉन मस्क आहे. म्हणजे तो एवढा पुढचा विचार करतो. सचिन तेंडुलकर हा आपल्याला माहिती आहे क्रिकेटचा देव म्हणून आपण त्याला ओळखतो. त्याला विचारलं, तुम्ही क्रिकेटचा देव कसं काय झाला? सचिन तेंडुलकर म्हणला, गेली 25 वर्ष मी सलग 25 वर्ष दररोज 6 वाजता नेटमध्ये असतो, 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करतो, त्यावेळी मी क्रिकेटचा देव होऊ शकलो. एक मुलगा म्हणाला, सर मी सुद्धा क्रिकेट खेळतोय की 4-4 तास मी सुद्धा क्रिकेट खेळतोय, मी का क्रिकेटचा देव होऊ शकत नाही? त्याला म्हणलं, कुठल्या मैदानावर खेळतो? तर म्हणला, मोबाईल मधल्या मैदानावर खेळतो. कसं होणार? त्याला पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही 6 वाजता दररोज नेटमध्ये जाता, कधी सुट्टी घेता का? तुम्ही जर कधी 2020 खेळलात, तुम्ही जिंकलात, तुमच्या बातम्या आल्या, पेपर बघता का? मोबाईलवर तुम्हाला आले मेसेज बघता का? त्यानं सरळ सरळ उत्तर दिलं, मी जर एवढं केलं असतं, मोबाईल मधले मेसेज बघत बसलो असतो, पेपर बघत बसलो असतो, येणाऱ्या शुभेच्छा बघत बसलो असतो, तर भारतरत्न कधीच झालो नसतो. मी सण बघितला नाही, वाढदिवस बघितला नाही, दिवाळी बघितली नाही, काही नाही, दररोज 6 वाजता नेटमध्ये राहणारच आणि 5-5 तास प्रॅक्टिस करणार. त्यावेळी मी हे करू शकलो. आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि ती ठरवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आली आहे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. जो स्वतःला कमी समजतो तो आपल्या आयुष्यामध्ये कधी सुधारू शकत नाही. कारण संधी प्रत्येकाला येत असते, फक्त कष्ट केलं पाहिजे, कष्ट करण्याची गरज आहे. आणि कष्ट करत असताना सगळ्यात महत्वाची कष्टाला संयमाची जोड असणं गरजेचं आहे. एकदा एक प्रधान जंगलातून जात होते आणि जंगलामधून जात असताना त्यांना एक गुराख्याचा पोरगा झाडावरती एक फांदी तोडत असलेला दिसला आणि तो फांदी तोडत असलेला बघून या प्रधानाला हसू आलं. त्याचं कारण असं होतं, ज्या फांदीवरती तो बसला होता तीच फांदी तोडत होता. त्याला बघून हसू आलं आणि प्रधानानं बरोबर लक्षात घेतलं, अरे हा जरा थोडा मंद बुद्धीचा दिसतोय, हा आपल्या कामाला येतोय. कारण काही दिवसापूर्वी राजाच्या राजकुमारीनं त्याचा खूप मोठा अपमान भर दरबारामध्ये केला होता आणि तोच राजा वराच्या शोधामध्ये होता. म्हणला, हा
जरी मंदबुद्धी नसला तरी तो राजबिंडा एखाद्या राजपुत्रासारखा दिसतोय, याचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येईल. त्याला खाली बोलवलं आणि त्याला सांगितलं, तू मंदबुद्धीच आहेस, कुणाला सांगायचं नाही, तुला काही येत नाही, कुणाला काही बोलायचं नाही, मी पंडित आहे म्हणायचं, फक्त माझ्या बरोबर चालायचं. त्याला राजकुमाराचं रूप दिलं आणि त्याला राजवाड्यामध्ये घेऊन तो प्रधान गेला आणि राजाला सांगितलं, हाच तोवर अतिशय हुशार आहे, तो पंडित आहे आणि याला आपण आपल्या मुलीचा वर म्हणून याची निवड करावी असं त्याला सांगितलं. तो राजा आणि राजकन्या दोघंही तयार झाले आणि तयार झाल्यानंतर त्यांचा विवाह लावण्यात आला. विवाह लावल्यानंतर एके दिवशी ती राजकन्या आपल्या पतीला म्हणते, अस्ति कशित वाग विशेष, म्हणजे याचा अर्थ संस्कृतमध्ये आपल्याला वाङ्मयाचं काही ज्ञान आहे का? तो फक्त म्हणायला लागला, त्याला काहीच कळलं नाही काय म्हणते. त्याच दिवशी तिच्या लक्षात आलं की हा पंडित वगैरे काही नाहीये, आपली फसवणूक झाली. त्याला अरे तुरेची भाषा करायला सुरुवात केली, नको नको ते बोलायला सुरुवात केली. त्याही गुराख्याच्या पोराला एवढा राग आला, चिडला आणि म्हणला, बस मी चाललो म्हणला, आता येईन तो पंडित होऊनच तुझ्या पुढे येईन म्हणला. आणि तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये उपासना केली, कष्ट घेतलं. बघा, एक फांदीवरती, ज्या फांदीवरती बसतोय आणि तीच फांदी तोडतोय, इतका अज्ञानी मला वाटत नाही आपल्यामध्ये कुणी असेल, कुणीच नाहीये. तो जंगलामध्ये गेला, आराधना केली आणि कालिका मातीच्या देवीच्या मंदिरामध्ये त्यानं आराधना केली, उपासना केली, खूप खूप अभ्यास केला. आणि एक दिवस तो कवी कुलभूषण महाकवी कालिदास म्हणून तो त्या राजवाड्यामध्ये आला. म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर आपण काहीही करू शकतो, हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आत्मविश्वास आपल्याकडे असू द्या, आत्मविश्वासाशिवाय काही होऊ शकत नाही. संयम, कष्ट करण्याची जिद्द, आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. एक मुलगा वर्गामध्ये गुरुजीकडे आला आणि गुरुजींना म्हणाला, सर दुसरा नंबर कुणाचा आला? त्यावेळी गुरुजी म्हणाले, अरे मला सगळे पहिला कुणाचा आला विचारते, तू दुसरा कुणाचा आला विचारतो. त्यावेळी तो म्हणाला, अहो सर ते तर मला माहिती आहे, तो माझाच असणार, माझ्याशिवाय दुसरा कुणाचा असणार आहे? पहिला माझाच आहे हे मला माहिती आहे, पण दुसरा कुणाचा आला? तो कोण होता? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. स्वतःला सिद्ध करायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करणार नाहीत, तुमच्यामध्ये काय हे तुम्ही दाखवून देणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणी जगामध्ये किंमत देणार नाही. लक्षात ठेवा, ज्ञानाला पर्याय नाही. जगाच्या पाठीवर ज्ञानाला वंदन केलं जातं आणि भविष्यातही तेच राहणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा अनेक जण म्हणत असतील तुम्हाला, भविष्यामध्ये नोकऱ्या नाहीत, काय खरंय, खूप बेकारी आहे. साप चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. भविष्यामध्ये सुद्धा नोकऱ्या मिळणार आहेत. कुणाला मिळणार आहेत? तुमच्याकडे विद्वत्ता असल्यानंतर तुमच्या दारावरती लोक येतील. विद्वत्ता निर्माण करा. ज्ञानाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं, घटना तयार करायची होती आणि घटना समितीमध्ये जर जायचं असेल तर कुठल्या तरी सभागृहाचं सदस्यत्व असावं लागत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभा राहिले, परंतु त्यांना तिथं पराभव स्वीकारावा लागला. बंगालमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले, पण गंमत अशी झाली, फाळणीनंतर बंगाल पाकिस्तानमध्ये गेला. आता सभागृहामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये असले पाहिजे, कारण त्यांची सभागृहाला गरज आहे, त्यांची देशाला गरज आहे. आणि बघा, गंमत अशी झाली की बॅरिस्टर जेकर, या बॅरिस्टर जेकरांनी स्वतः मुंबईमधला राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथं उभं केलं, त्यांना तिथं निवडून आणलं आणि मग घटना समितीमध्ये घेतलं. हुशारीला आणि ज्ञानाला ही जगामध्ये अशा प्रकारची किंमत असते आणि म्हणून तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. परिस्थिती कधीच आड येत नसते. अनेक जण परिस्थितीचा भाऊ करतात. मला पुस्तक मिळत नाही, मला वही मिळत नाही,
मला ट्युशन नाही. पण परिस्थिती कधीच आड येत नसते. जर तुम्हाला जर कधी वेळ मिळाला, तुमच्या अभ्यासातून जर वेळ मिळाला, तर काही आत्मचरित्र वाचा. डॉक्टर नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार आहेत. आमचा बाप आम्ही, त्यांचं आत्मचरित्र जरा वाचा. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडीच्या आठवडी बाजारामध्ये पोत्यावरती बसून भाजीपाला विकणाऱ्या शरद पवारांचं आत्मचरित्र वाचा. लोक माझे सांगाती, कळेल काय असतो संघर्ष. आर पाटील यांचं आत्मचरित्र वाचा, मी कसा घडलो. आर पाटील एक सांगतात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, एक दिवस मी शालेय शिक्षण घेत असताना सकाळची वेळ होती आणि जीर्ण झालेला माझा शर्ट घेऊन मी माझ्या आईकडे गेलो. याला कसं तरी शिवून दे. आई म्हणाली, मी कुठं शिवू म्हणजे तो एवढा जीर्ण झालेला होता, तो शिवू शकत नव्हता. क्षणभर विचार केला. वर पाहिलं तर वर एक गाठोडं होतं. त्या गाठोड्यामध्ये कपडे होते. आईची नजर चुकवली, ते गाठोडं खाली घेतलं. काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्या वडिलांचे जुने कपडे त्या गाठोड्यात होते. हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीचे कपडे पुन्हा वापरत नाहीत. मी त्यातला एक शर्ट आईची नजर चुकून घेऊन गेलो टेलरकडे, तासगाव मधल्या. सत्य त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. तो लिंगायत समाजाचा टेलर होता. त्यानं तो माझ्या हातातला शर्ट आणि अंगातला शर्ट बघितल्याबरोबर त्याचे डोळे सुद्धा टिचले. क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि मग मी त्याला सगळं काही सांगितलं. मग त्यानं ते अल्टर करून दिलं, तो छोटा करून दिला. तो शर्ट मी अंगामध्ये घातला आणि आनंदात घराकडे आलो. घरी आल्याबरोबर आईच्या समोर गेल्याबरोबर आई माझ्याकडं धावत आली. तिला सगळं काही कळलं. मला एवढी घट्ट मिठी मारली, एवढ्या जोरानं रडायला लागली की माझा बाप गेल्यावर सुद्धा आई माझी एवढी रडली नव्हती, तेवढी मला मिठी मारून रडायला लागली. पण त्या आई बरोबर मी सुद्धा तितकाच रडलो. आईनं मला घट्ट मिठी मारली आणि आई म्हणाली की बाळा, तुला मी शिकवते. आणि आईनं कष्ट केलं आणि त्यांनी स्वतः सुद्धा मी रोजगार हमी योजनेवरती काम केलं आणि इथपर्यंत आलो. आज मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री म्हणून खंबीरपणे तुमच्या पुढे उभा आहे. असे ते आर पाटील आहे. परिस्थिती तुम्हालाही घडवू शकत नाही. तर घडायचं असेल तर आत्मविश्वास, जिद्द, संयम, चिकाटी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याकडं असाव्या लागतात. त्रिपाठी सर नेहमी म्हणत असतात की बाबांनो, माणूस बना, कितीही शिका. मी सुद्धा अनेक वेळा त्यांचं वाक्य ऐकलंय. किती पैसा मिळवला हे महत्वाचं नाही, किती मोठं पद मिळवलं हे महत्वाचं नाही, फक्त जीवनामध्ये माणूस बना. टी.एन. शेषन नाव तरी ऐकलं असेल. टी.एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 1990 ते 1995 या काळामध्ये होते. एकदा टी.एन. शेषन उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती गेले. टी.एन. शेषन एक कर्तव्यदक्ष व कठोर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर होती आणि असंच फिरत असताना एक पक्ष्याचं घरटं दिसलं. पाटील सर झाडावर. आणि ते घरटं पाहिल्यानंतर त्रिपाठी सर ते घरटं त्यांच्या पत्नीनं मागितलं. पत्नी हट्ट. त्यांच्या बरोबर असणारा जो अंगरक्षक आहे त्या अंगरक्षकाला त्यांनी सांगितलं ते घरटं काढून घे. आणि त्यांची पत्नी म्हणाली मला या घरट्यानं घर सजवायचं आहे. आणि त्या अंगरक्षकानं काय केलं बघा, जवळचे गुराख होता त्या गुराख्याला सांगितलं तेवढं घरटं काढून दे रे. तो म्हणाला नाही काढता येणार. तो म्हणाला 50 रुपये देतो. अजिबात नाही. हे टी.एन. शेषननं ऐकलं आणि ते स्वतः गेले. अरे बाबा 100 रुपये देतो, ते घरटं काढून दे. तो म्हणाला अजिबात देणार नाही. का? त्यानं सांगितलं साहेब म्हणला
त्या घरट्यामध्ये छोटी छोटी पिल्लं आहेत म्हणून. ते जर घरटं मी तुम्हाला काढून दिलं, संध्याकाळच्या वेळेला त्यांची आई फिरून फिरून जेवण घेऊन येणार आहे, आणि त्यावेळी ती जर आई जर घरटं शोधायला लागली, त्या पिलांना शोधायला लागली, तर तिला किती वेदना होतील. त्यावेळी TN शेषन म्हणाले, डिग्री, IAS पद, प्रतिष्ठा, आज सगळं माझं मातीमोल झालं, काही त्याला किंमत नाही. मी एवढा मोठा झालो, पण माणूस मात्र म्हणून जगू शकलो नाही. माझ्याकडं ती संवेदनशीलता येऊ शकली नाही. आणि म्हणून ते म्हणाले की बुद्धी असेल, संपत्ती असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, याला किंमत कधी असते? ज्यावेळी त्या माणसाकडं संवेदनशीलता असते, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्याला किंमत असते, आणि तीच माझ्याकडं राहिली नाही. बराच वेळ जरा बोलतोय, आता मी समारोपाकडे जातो. एक कवितेच्या 4-2 ओळी तुमच्या समोर ठेवतो, आणि मी माझ्या मनोगताला या ठिकाणी पूर्णविराम देतो. स्वप्न डोळ्यात जपताना ध्येय मनाशी घट्ट धरा. स्वप्न डोळ्यात जपताना ध्येय मनाशी घट्ट धरा. कष्ट, संयम आणि आत्मविश्वासाने यशाची वाट पक्की करा. यश फक्त शेवट नाही, यश फक्त शेवट नाही, तो प्रवास सुंदर असतो. प्रयत्नांच्या प्रत्येक पावलात खरा विजय दडलेला असतो. प्रयत्नांच्या प्रत्येक पावलात खरा विजय दडलेला असतो. मित्रांनो, वाटा चालण्यासाठी नसतात, चालणं वाटासाठी असतं. आणि उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं भान नसतं. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रयत्न करा, हार मानू नका, स्वतःला कमी कधी समजू नका. स्वप्न पहा, संयम ठेवा आणि सुखी जीवन जगा. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.